नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पटेल तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण माझ्या मुलीचा बारसा आहे आणि नामकरण सोहळा सुद्धा आहे. सो तयारी चालू आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता आपला मामासला बोलवलेला आहे. सिंधुदुर्गवशी खतरनाक रातपासून मेहनत करताय तयारी. इकडे आपला नेमचा हेच झालेला आहे आणि त्याच्यानंतर आणखी एक माणूस आलेला आहे इथं आहे. आणि मेन मोठा माणूस मामाचा मोठा मान तो गेला कामाला. त्याला लय कामाला लावलं सकाळपासून. सकाळचे आलं 6 वाजता. त्याला आलो भेटवत आहे. इकडे आई तर आमची रेडी आहे आणि रश्मी मॅडम इकडे मदर टेरेसा इकडे आहेत. सो तयारी चालू आहे. मेन जे अट्रॅक्शन आहे ना आजचं आम्ही जे स्पेशलायझेशन केले ते तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे केले. हे नॉर्मल तुम्ही बघितलेलं असणार आणि मेन जी गोष्ट आम्ही महत्त्वाची बनवली आहे ती तुम्हाला दाखवतोय. हे थोडंसं स्पेशल आहे. थोडीशी आमची आयडिया होती. आणि एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या मुलीचा जन्म हा आईची जेव्हा पालखी होती 21 आईची त्या दिवशी झाला. त्या कारणाने आम्हाला थोडंसं ती आयडिया आली. आपला पाळणा आणला होता मी आणि त्याला पूर्णपणे सजवलेला आहे. पालखीचा लुक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्की कसं वाटलं सांगा. आणि फ्रंट साईडने दाखवतोय कसं केलेलं आहे ते. आधी आम्हाला वाटत नव्हतं की अशी होईल, त्याच्यामुळे मी सुरुवातीपासून काय ब्लॉग नाही बनवला. म्हटलं आधी रेडी होऊ दे नंतरच दाखवतो. आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आणि वरती बघा आईचा देवळाचा थोडासा लुक दिला आहे. त्याच्यानंतर इथं 21 आई नाव लिहिलं आहे आणि वरती आपल्या आईचा झेंडा. अशा प्रकारे आपल्या आईची पालखी रेडी झालेली आहे. माझ्या मुलीची पालखी रेडी झालेली आहे आणि बारशाचा हा संपूर्ण सेटअप झाला. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि इकडे पण बघा थोडंसं पालखीचा लुक देण्यासाठी इकडे थोडेसे हे काढलेत बाहेर आणि त्या साईडला पण. आणि अशा प्रकारे आणि आतमध्ये पण गोंडा वगैरे दिलाय. 12 दिवसांचा मामूस आलाय. मामाचा चेहरा दाखवतो तुम्हाला. थांबा हे बघ. मामूस पहिल्या दिवशी आवायला पाहिजे होता. 12 दिवशी उगवलाय. तो पण उगाय झोपण आहे अर्धा. आता आलाय. आणि बाकी तयारी आपली झालेली आहे ती तुम्हाला दाखवते आता. हे बघा नामकरण विधी. आता तो आता एक आहे ना बॅनर तो पडलाय तो आता लावायचा आहे. आणि ऑलमोस्ट आता आपला आता सेटअप रेडी आहे. डन. कारागीर आमचे मेन कारागीर राजाराम यांनी रात्री 3 वाजेपर्यंत काम केलेलं आहे. आणि हे बारीक सारीक सकाळी येऊन नुसते मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते. हा आणि या आईची पण प्लॅनिंग आहे छोटी मोठी. ह्या बघ ह्या काय काय केलंय काय काय केलंय. होय होय आप्पाही पण खतरनाक मदत केली. आप्पा कसं वाटतं या. मी सांगते इथं समोरची का आप्पा होतं तर आप्पा स्वतःच सांगते मी झोपलो होतो. नाही आप्पा इकडे बघा कसं वाटतं या. एकदम मस्त. आपल्या मॅडम रडायला लागल्या ऐकत नाही. थांबा 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 थांब. एक तास अजून मग पाळण्यात टाकू तुला. ओके हे बघा सेटअप आपला रेडी होत चालला. एक टोपी. वाव हाय माऊलीचा उद उद. मित्रांनो आता दुपारची 1 वाजत आलाय आणि मी ऑलमोस्ट आता रेडी झालोय. आणि रश्मी पण माझ्या पाठीमागे आहे. ती पण रेडी झालेली आहे. सो माझं तुम्हाला फायनल लुक दाखवतो. तो हे बघा लुंगी नेसलोय. कसं वाटतंय समोरून दाखवतो तुम्हाला. आणि आमच्या मॅडम इकडे आहेत. फर्स्ट लुक फायनली फर्स्ट टाइम दोघांनी कोळी लुक केलेला आहे आम्ही. भारी वाटते. आता वाटते बाबा कोलीन बाय. राजाराम अजून आपली मेहनत चालूच आहे त्याची काय ना काय. आता ही ओरिजिनल फुलांची माल मेन जो आपला पाळणा आहे ना त्याला लावतोय. ऑलमोस्ट बाकी सर्व रेडी झालं बघा. आता नामकरण सोहळा वगैरे सर्व लागलाय आणि बाकी तयारी अशी आहे. आता सर्व लोक पण येतील. मॅडम इकडे आपल्या आराम करतायत. टेन्शनच नाही. आपल्या नामकरण सोहळ्याच्या आणि पाळण्यात टाकायच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मेन माणूस आमचा आलेला आहे नन्या यो एकदम टाईमवर. इथं रांगोळी काढायचं काम चालू आहे. त्याच्या खाली रांगोळी काढायला लागते स्वस्तिकाने. आणि मॅडम ही जाम नारायला लागली. चला हे दिला गप कर. कशाला काढता अप्पा. कोणला हा पाहिजे हा हो बाप. नाही एकच आहे ते आप्पांचे जाऊ दे. आप्पांचा आशीर्वाद कसा मोठा आहे ना. नाही नाही माझा काय नाही नकरा. आता तुम्ही फक्त बघा माझी वाट लागेल.
नन्या येऊ इकडे हात कर आपल्या माणसानं. हाय एक नंबर बघा कसा जाम मजा येणार आहे. काकू आहे नन्या येऊ आली सगळ्यांना धारावर धरायला सुरुवात केली फटाफट निसता पाना मांडली. नन्या डेंजर बाई का साधा काम नाही. नन्या या का असते पाना लावायचा रीती भाती सांगून ठेव ग. रीती भाती सांगून म्हणजे पोरा एखादी कीर्तीन त्यानं त्या एक पान द्यावाचा असा. हा एकदा फेरा नाही मला माहिती आहे या पण काय या आताच्या पोराने यांना काय माहिती नाही नुसत्या या मोबाईल मध्ये असतात तर कसा या मोबाईल तरी थोडासा तुझ्या पद्धतीने सांगलास तर कसा यांना माहिती होईल ना. सुपारी द्या अख्खी वट्टी भराचा कार्यक्रम चालू. ही गप्पत नाही बस काय आला तिला आई का आला. चष्मा नाही लावले ओके. सरस्वती देत आता सरस्वती द्या. इथे वरवंटा पाण्यात घातला जातो पहिला. आता वरवंटा का तर असं मानलं जातं पाटा वरवंटा म्हणजे एक आई आणि तिचं बाळ म्हणून वरवंट्याला एक कापड गुंडाळून त्याला चैन घातली जाते आणि ते पहिलं पाण्यात घातलं जातं आणि त्याच्यानंतर बाळाला पाण्यात घातलं जातं. बोल तुला नाही अगं सांग कला भाऊ खात. संतोषी माता हे ठेव आता पाणी पाणी ठेव. डेंजर काम आहे. पोरीला हानी खेळ आता. देत वर्षी हे ग मामी घे. देत पटपट. ए मस्त मस्त खालशी खालशी. सरस्वती है ग बोल खालची लक्ष्मी लक्ष्मी घ्या. राधा घ्या आता खालची कोणता घालायचा पोरा नाही ना तो नाही नको 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 तो वांगा बेटा नाही केली कैसा लग रहा है. हा 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 शांत झाली बा आता. वा 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 जोरे कुलभूषण पार्वती माताई माऊली बाळा जो रे बाळा जो रे बाळ जन्मला मथुरेशी जन्मला अयोध्येशी दशरथाच्या वंशी बाळना नामला. मामाश्री आई मामा सोनियाचा पालना हलविते हरिताचा सुवर्ण सोनियाचा पालना हलविते. आहेल्या माता ही माऊली बाळा जो रे. अरे गोप्याचा खरं नाव काय मला खोपट्या गावाशी प्रकाश पाटलांच्या वंशी पालना लांबला. जरिताचा सुवर्ण सोनियाचा पालना हलविते. रेशमी माता ही माऊली बाळा जो रे. सगळ्या दिवशी सत्वी बोलणी सीतारामाची रावणाने नेली कशी देवाने जगावली गेला मारुती लंका जारी खतरनाक झोपली बघ. गप झाली.
हा रश्मी कोलिन बाय चलो. सर्वांना नाव सांगायच्या अगोदर बाळाच्या कानात नाव सांगितलं जातं आणि तेच मी आता केलं. सांगितलं टोपी घाल. नामकरण विधी संपूर्ण झालाय आणि माझ्या मुलीचं नाव कायरा. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. पहिली कमेंट. ओके मामा मोठा बाबा. खूप बरं वाटतं आता आलेली आहे बघा. कसली मागवली वर्षवाशी आमची कोलिन बाय. डेंजर कसला यो फोटो स्पेशल बघायला पाहिजे तुम्हाला. बाकी काय विषय नाही. यो स्पेशल म्हणा. याची हैसून सुरुवात. कसलो काढल्या रे सॉलिड शपथ. मजाक नाही. आत्याबाई आलेल्या आहेत. ओके आगीच लावलाय ना मग तो लावायची गरज नाही. अशा प्रकारे संपूर्ण आपला कार्यक्रम झालेला आहे आजचा. ब्लॉग एंड करताना मी दोनदा चुकलो. सो लगेच आप्पा डायलॉग बघ कसा मारला बारशाचा. अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्हाला हा बारशाचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. अरे हा मला समजलं तुम्ही चैन बघताय. आपली नाही हो बबलीची आहे. बबलीने फोटोशूटसाठी दिलेली आहे. सो आता फोटोशूट करणार आहे. सो ब्लॉग इकडे सेंड करूया. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी. असं कुठं घालून चाललास? अरे काय कुठं घालून चाललास. ही आपली पारंपरिक पद्धत आहे आप्पा. या असा घालून तर आपल्या सगळे पूर्वज फिरलं. हे आपला आगरी कोल्यांचा सन्मान आहे. असा फिरायला पाहिजे. काय एवढा. चला तुम्ही पण फोटोशूट करूया. चला तुम्ही या. आपण पण फोटोशूटला घेऊन जाते आता. कॅमेरामॅन तेजस सातार्डे सोबत ब्लॉगर प्रकाश पाटे. व्हिडिओ